नमस्कार. क्रांतीपत्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी संपादक जावेद खान मोरानी. नुकतंच जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन झालेलं आहे आणि त्याचा निकालसुद्धा लागलेला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये माण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं पुन्हा एकदा मुसंडी मारत वर्चस्व सिद्ध केलेलं आहे. तर भाजपच्या हाती बिदाल आणि आंधळी गट सोडता इतर तिन्ही गटात पराभव स्वीकारण्याची वेळ आलेली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट या निवडणुकीमध्ये घडली ती म्हणजे सगळ्यात हाय व्होल्टेज आणि अख्ख्या जिल्ह्यात चर्चेला गेलेला जो गट होता तो कुकुडवाड गट होता. या कुकुडवाड गटाची पार्श्वभूमी काय होती नेमकी? या कुकुडवाड गटामध्ये सर्वसाधारण आरक्षण पडल्यामुळे हा गट अख्ख्या तालुक्याच्या नजरेत होता की या गटामध्ये नेमकं काय होणार. इतर चारही गटामध्ये काही ठिकाणी आरक्षित महिला तर काही ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव होता. परंतु कुकुडवाड गट असा होता ज्याच्यामध्ये पूर्णपणे हा सर्वसाधारण पदासाठी राखीव होता. म्हणजे आपण त्या सर्वसामान्य भाषेत त्याला ओपन म्हणतो. हा ओपन गट असताना या ठिकाणी निवडणूक हाय व्होल्टेज होणार हे नक्कीच होतं. आता कुकुडवाड जिल्हा परिषद गटाची जी निवडणूक झाली, या कुकुडवाड गटाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि इथले प्रस्थापित नेते ज्यांनी अगदी 20 वर्ष हा गड ताब्यात ठेवला असे अनिल देसाई स्वतः या गटातून उभे होते आणि त्यांनी घड्याळ या चिन्हावर यावेळी निवडणूक लढवली आणि ते या निवडणुकीत यशस्वी ठरलेले आहेत. अगदी प्रभावी नियोजन करून त्यांनी या गटात विजय संपादन केलेला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसने या गटात विजय संपादन केला. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार भारतीय जनता पक्षाचे श्री अरुण गोरे आबा, जे सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आहेत आणि माजी जिल्हा परिषद सदस्य होते ते बिदाल गटातून. त्यांनी या गटातून निवडणूक लढवली आणि या ठिकाणी त्यांचा जवळपास 671 मतांनी पराभव झाला आहे. आता या भाजपच्या पराभवाच्या आणि राष्ट्रवादीच्या विजयाची कारणमीमांसा किंवा त्यांचं विश्लेषण काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे जे माझ्या नजरेतून जे मला जाणवलं ते, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची गट व गणनिहाय आरक्षण सोडत निघाली तेव्हा माण तालुक्यातून कुकुडवाड गटासाठी सर्वसाधारण आरक्षण पडलं आणि आपसूक हा गट हाय व्होल्टेज ठरला. गेली 20 वर्षे या गटावर वर्चस्व ठेवून असणारे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष श्री अनिल देसाई यांनी स्वतः या गटातून प्रतिनिधित्व करायचं ठरवलं. याआधी आरक्षण असल्यानं या गटातून त्यांना स्वतः निवडून येता आलं नाही. याशिवाय त्यांनी काय केलं, या गटातून याआधी अपवाद वगळता इतर नेत्यांना त्यांनी निवडून आणलं, किंग मेकरची भूमिका बजावली आणि ती सुद्धा लिहिलं या भूमिका बजावली होती. अगदी या मागची निवडणूक असेल त्याच्यामध्ये त्यांच्या वहिनी या सुद्धा या गटातून निवडून आल्या होत्या. आता विधानसभेच्या ज्या निवडणुका असतात त्या निवडणुकांमध्ये कुकुडवाड गट हा नेहमीच महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला आहे, हा 2009 पासून. परंतु जेव्हा जेव्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं इलेक्शन येतं तेव्हा तेव्हा हा गट अनिल देसाईंनी ताब्यात ठेवलेला हा गड अबाधित राखलेला आहे. म्हणजे विधानसभा निवडणुकांमध्ये या गटातून कायम मंत्री गोरेंना मताधिक्य देणारा कुकुडवाड गट झडपी निवडणुकीत मात्र अनिल देसाईंच्या पाठीशी ठाम उभा असतो आणि या वेळेलाही तो राहिला. स्वतः देसाई उभे असताना या गटातून भाजपकडून जिल्हा युवा मोर्चाचे चिन्मय कुलकर्णी असतील किंवा माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव शिंदे असतील, त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून त्यांचे कार्यकर्ते आग्रही सुद्धा होते. अशात अनिल देसाईंनी निवडणुकीचा शड्डू ठोकत त्यांच्या विरोधात गोरेंनी उभं राहावं अशी गर्जना केली. वरकुटे येथे जी सभा झाली होती तिथं अनिल देसाईंनी शड्डू ठोकताना सांगितलं की गोरेंनी माझ्या विरोधात उभं राहून दाखवावं आणि जिंकून दाखवावं. मग भाजपने ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचे चुलत बंधू अरुण गोरे यांना या निवडणुकीत आणलं आणि निवडणुकीची माळ सर्वानुमते अरुण गोरे यांच्या गळ्यात पडली. आता निवडणूक सुरू झाली होती. भारतीय जनता पक्षाकडे नेते मंडळींची फौज होती. स्वतः नामदार जयकुमार गोरे भाऊ असतील, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव शिंदे असतील, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी असोत किंवा मार्केट कमिटीचे सभापती ब्रह्मदेव पुकळे असोत, मंडल अध्यक्ष प्रशांत गोरड असोत, ही सगळी नेते मंडळी या कुकुडवाड गटातील प्रस्थापित आहेत. या सगळ्या नेत्यांच्या सोबत संपूर्ण मसवड नगरपालिका
जे म्हसवडची नगरपालिका झाली त्या म्हसवडच्या नगरपालिकेतले सर्व नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक या निवडणुकीत प्रचारासाठी भाजपच्या बाजूने उतरले होते. तर दुसरीकडे अनिल देसाई यांच्यासाठी प्रचार करणारा कोणीही मोठा पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसकडे नव्हता. माजी मंत्री महादेव जानकर यांच्या 1-2 गावभेटी सोडल्या तर उघडते कुठेही फिरताना दिसले नाहीत. देसाईंचे जवळचे नातेवाईक अभय जगताप यांनी स्वतः कातर खटाव गटातून निवडणूक लढवण्याने त्यांची मदत तशी तोकडीच होती. तर माजी आयुक्त प्रभाकर देशमुख गोंदवले गट व थोडाफार मार्डी गट वगळता कुठेही दिसले नाहीत. प्रभाकर देशमुख साहेबांनी कुकुडवाड गट बऱ्यापैकी वगळलेला दिसला या निवडणुकीमध्ये. देसाईंकडे नेते पुढारी नव्हते, पण निष्ठावान कार्यकर्त्यांची त्यांच्याजवळ एक फौज होती. पक्षाचे सर्वेसर्वा व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अकाली निधन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धक्का देणारं होतं. पण या धक्क्यातून सावरत देसाईंनी निवडणूक मार्गावर आणली आणि सूक्ष्म नियोजन आणि ग्राउंड लेवलवर काम करत निवडणुकीची सर्व सूत्रे देसाईंनी आपल्या हातात ठेवली. विरळी येथील सभा म्हणजे ती सुद्धा सभा अर्ज भरायच्या अगोदरची. विरळी येथील सभा वगळता कोणतीही जाहीर सभा किंवा कोपरा सभा न घेता विरोधकांना हवेत ठेवत देसाईंनी भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला. भाजपला व भाजपच्या नेत्यांना फाजील आत्मविश्वास आणि नेतेगिरी भोवली. मंत्री गोरींच्या पुढे करणाऱ्या पुढाऱ्यांना देसाईंच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आसमान दाखवलं. हे या निवडणुकीचं फलित आहे. मंत्रिपद आणि म्हसवड नगरपालिकेच्या दिग्विजयाने हवेतून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न भाजपच्या चांगलाच अंगलट आल्याचं या निवडणुकीत दिसलं. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी केलेल्या विकास कामांना जनतेपर्यंत पोहोचवायला भाजपचे कुकुडवाड गटातील नेते आणि कार्यकर्ते कमी पडले. नेते जमिनीवर नव्हते. उंटावरून शेळ्या राखण्याचा जो प्रकार असतो तो प्रकार भाजपच्या अतिउत्साही नेते मंडळींना नडला. गट सहजपणे जिंकू म्हणणाऱ्या भाजपला देवापूर, काळचौंडी, पुकळेवाडी व किरकोळ वरकुटे, मलवडी आणि कुर्णेवाडी ही गावे वगळता एकाही गावात लीड मिळालं नाही. आणि या उलट जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी जी पदं घेऊन काम करणारे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांच्या गावात सुद्धा भाजपला लीड मिळालं नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्ष देण्यासारखी आहे, ती म्हणजे वरकुटे हे अनिल देसाई यांचं गाव, त्याचबरोबर अभयसिंह जगताप यांचंही गाव आहे. ते या गावातून आजपर्यंत नेहमीच देसाई असोत किंवा देसाईंच्या भाऊजई असोत किंवा त्या अगोदर शिवाजीराव शिंदे राष्ट्रवादीमध्ये होते त्यावेळेचा असो किंवा त्या अगोदर अरुण शिंदे असोत, या प्रत्येक वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अनिल देसाई ज्या पक्षाकडे असतील त्या पक्षाने वरकुटे गावातून लीड घेतलेलं होतं. सध्याची ग्रामपंचायत अभय जगताप आणि अनिल देसाई यांच्याकडे असताना वरकुटे गावातून किरकोळ का असेना पण 27 मतांचं मताधिक्य देसाईंना आत्मपरीक्षण करायला लावणार आहे. या उलट कुकुडवाडसारखं गाव आहे, ज्या गावामध्ये नजीक पुकळेवाडी असेल, हे मोठं गाव आहे या गटातलं. या गटामध्ये मनोज काटकर असतील किंवा उत्तम भाऊ काटकर असतील यांच्या घरातील उमेदवारी असताना या कुकुडवाड गटातून तब्बल 234 मतांचं मताधिक्य देसाईंनी घेऊन जाणं हा देखील भारतीय जनता पक्षासाठी चिंतेचा विषय आहे. बऱ्याचशा घडामोडी घडल्या. देवापूर जे या अगोदर कंटिन्यू किंवा देवापूर सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं. या निवडणुकीच्या दरम्यानच देवापूरचे सरपंच तात्यासाहेब अवताडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला तब्बल 333 मतांचं मताधिक्य मिळवून देण्यात तात्यासाहेब अवताडे आणि भारतीय जनता पार्टी, तिथली लोकल भारतीय जनता पार्टी यशस्वी ठरलेली आहे. हे वगळता इतर कोणत्याही गावामध्ये म्हणावं तितकं लीड किंवा भाजप प्लस जाताना आपल्याला दिसलेली नाही आहे. अगदी विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्येक गाव भाजपचं प्लस असताना या निवडणुकीमध्ये मात्र अनिल देसाईंनी जे असाध्य होतं ते साध्य करून दाखवलं आहे. त्याच्यामागे त्यांचं नियोजनासाठी लागणारी माणसे आणि ती माणसे म्हणजेच कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांनी नेत्यासाठी दाखवलेली निष्ठा, निवडणूक ही सर्वच बाजूंनी वेढलेली होती. त्याच्यामध्ये सर्व ताकदींचा वापर केला गेला. अगदी लक्ष्मी मातेचं सुद्धा दर्शन या निवडणुकीमध्ये झालं. पण एवढं सगळं होत असताना या निवडणुकीचा निकाल मात्र अनिल देसाईंनी आपल्या बाजूने फिरवत ही लढाई जिंकली. या उलट अरुण गोरे
यांच्यासाठी एक जमेची बाजू म्हणजे या गटामध्ये त्यांनी या अगोदर फारसं काही दौरे वगैरे केलेले नव्हते किंवा या गटातील सामान्य मतदारांच्या ते एवढे परिचित नव्हते. पण अशाही परिस्थितीत त्यांनी इथं येऊन केवळ 671 मतांचा पराभव स्वीकारणं हे त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. अनिल देसाईंचा 20 वर्षांचा जमिनीवरचा दांडगा अनुभव किंवा जनसंपर्क त्यांच्या कामी आला. या उलट अरुण गोरे यांना विरोधकांनी केलेला बाहेरचा उमेदवार हा प्रचार चांगलाच भोवला. देसाईंना अंडर एस्टिमेट करणं भाजपच्या कार्यकर्त्यांना सुद्धा भोवलंय. आपल्या मागे मंत्री जयकुमार गोरे यांची ताकद आहे आणि आपल्याला आपल्या उमेदवारांना कोणताही धोका पोचणार नाही. या निवडणुकीत आपले उमेदवार निवडून येणारच या भावनेमध्ये भाजपचे कार्यकर्ते राहिले आणि अनिल देसाई यांनी त्यांच्या नकळत मैदान मारलेलं त्यांना समजलं नाही. जिथे भाजपला मताधिक्य मिळवण्याचा ठाम विश्वास होता त्याच गावात देसाईंनी सुरुंग लावत बाजी मारली. भावांची साथ आणि पुतणे महेंद्र देसाई या विजयात पडद्यामागे रणनीती आखताना आढळले. अरुण गोरे यांनी दुसऱ्याच्या मतदारसंघात येऊन तुल्यबळ लढत दिली खरी, पण त्यांच्या पाठीमागे दुसऱ्या फळीतील नेत्यांचे प्रयत्न मात्र कमी पडले. कार्यकर्त्यांना योग्य दिशा द्यायला भाजप कमी पडल्याने अरुण गोरेंना निसटता पराभव स्वीकारावा लागला. स्वतः ग्रामविकास मंत्र्यांनी या गटात 5 सभा घेत निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या उलट देसाईंनी सभा, रॅली, बैठका यावर जोर न देता छुपा प्रचार करत थेट मतदारांना भावनिक साथ घातली. त्यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई ठरली होती. देसाईंसाठी अस्तित्वाच्या ठरलेल्या या लढाईत जनतेने पुन्हा एकदा हा गड देसाईंच्याच हसल्याचे दाखवून दिले. आता इथून पुढे होणाऱ्या निवडणुकांमध्ये ग्रामपंचायत असोत किंवा विकास सेवा सोसायट्या असोत, यामध्ये निवडून आलेले विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई असतील, हे या निवडणुकांमध्ये करिश्मा दाखवतील का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. त्याचबरोबर पंचायत समिती कुकुडवाड गणातून देसाईंनी मिळवलेलं मताधिक्य हा चर्चेचा विषय आहे. कुकुडवाड गणातील पुकळेवाडी आणि काळचौंडी सोडलं तर एकाही गावातून भारतीय जनता पक्षाला लीड नाही. त्या उलट जो गण वरकुटे मलवडी जो गण आहे तो गण अनिल देसाई यांच्या गावातला गण असल्याने त्यांचं ते होम ग्राउंड असताना देखील तिथं अनिल देसाई पिछाडीवर जाताना दिसत आहेत. हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय असू शकतो. त्याच्यामध्ये देवापूरचं महत्त्वपूर्ण योगदान भाजपच्या बाजूने आहे, ज्याच्यामध्ये 333 मतं आहेत. कुर्णेवाडीमधून 197 मतांचं लीड आहे. तर दुसरे भाजपचे जी गावं आहेत, ज्या गावांमधून अपेक्षा होती तिथून भाजपला मताधिक्य कमी आहे, पण जिथून राष्ट्रवादीला मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा होती आणि तिथून मिळायला पाहिजे होते, तिथून राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा अनिल देसाई यांना मताधिक्य मिळालं नाही. स्वतः पंचायत समिती गणाचे, वरकुटे मलवडी गणाचे जे उमेदवार आहेत विक्रम शिंगाडे यांच्या गावातून राष्ट्रवादी काँग्रेस 97 मतांनी पिछाडीवर आहे. आणि आनंदराव खरात ज्या वरकुटे मलवडीमधून येतात त्या वरकुटे मलवडीमधून किरकोळ आनंदराव खरातांच्यामुळे अरुण गोरे यांना 97 मतांचं लीड मिळालेलं आहे, 24 मतांचं लीड तिथे मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीनं कुकुडवाडमधून माधवी मनोज काटकर असतील यांनी जो प्रचार केला आणि त्यांच्या राजकीय वारसा जो त्यांच्या घराचा आहे, स्वर्गीय रामोदादा काटकर यांच्या घराचा वारसा, तर त्या वारशाला त्यांना मतदान झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. कुकुडवाड असेल, पुकळेवाडी असेल किंवा वडजल पंचक्रोशी असेल, यामध्ये पंचायत समितीसाठी मनोज काटकर यांच्या पत्नी माधवी मनोज काटकर यांना नक्कीच मतदान झालं. परंतु ओव्हरऑल गटाचं मतदान आणि क्रॉस वोटिंग कमी झाल्यामुळे अनिल देसाईंच्या सोबत सौ विद्या तानाजी काटकर या नूतन पंचायत समिती सदस्य निवडले गेल्या. माझे पंचायत समिती सदस्य असल्याने तानाजी काटकर यांनी काय जी कामं केलेली होती त्याचाही फायदा त्यांना झाला. त्याच्यामुळे विद्या काटकर यांचं मताधिक्य वाढलं आणि विद्या काटकर यांचा हा निसटता विजय म्हणावा लागेल, जो 93 मतांनी विद्या काटकर निवडून आलेले आहेत सौ माधवी मनोज काटकर यांच्या विरोधात. परंतु 93 मतांपेक्षा विद्या काटकर यांचे पती श्री तानाजी काटकर हे स्वतः पंचायत समिती सदस्य असताना त्यांचं मताधिक्य जवळपास 200 ते 250 मतांच्या आसपास असायला हवं होतं असा आमचा अंदाज होता. परंतु त्या अंदाजाला छेद लावत मतदारांनी त्यांना फक्त 93 मतांचं मताधिक्य देत त्यांना निवडून दिलं. तर अशा पद्धतीनं हा कुकुडवाड गटाचा एकूण विश्लेषित अंदाज होता. यामध्ये एकच गोष्ट प्रामुख्यानं जाणवली, भाजपचे कार्यकर्ते जे आत्ता खंत बोलून दाखवत आहेत की नेते 1760
आणि त्यामागे मते 2 या हा प्रकार सर्रास या गटामध्ये कुकुडवाड गटामध्ये अनुभवायला मिळाला. साम दाम दंडभेद हे सगळं वापरून ही निवडणूक पार पडली आणि ही निवडणूक पार पडत असताना निवडणूक आयोग असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांची भूमिकाही जरासा वादग्रस्त राहिली. विरोधकांच्या मते त्यांनी काम केलं नाही किंवा त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलेली भूमिका त्यांच्या ठिकाणी योग्य होती असं प्रशासनाचं म्हणणं आहे. अशातच या निवडणुकीचा बार एकदा उडाला आणि या निवडणुकीतून कुकुडवाड जिल्हा परिषद गटातून अनिल देसाई 671 मतांनी निवडणूक जिंकून सातारा जिल्हा परिषदेत गेलेले आहेत. त्याचबरोबर कुकुडवाड गणातून सौ विद्या तानाजी काटकर या 93 मतांनी निवडणूक जिंकून पंचायत समितीच्या गणात गेलेले आहेत आणि वरकुटे मलवडी गणातून श्री विक्रम शिंगाडे सर 537 मतांनी माण पंचायत समितीमध्ये गेलेले आहेत. हे होतं विश्लेषण. अजून बऱ्याचशा गोष्टी बाकी आहेत, त्या लवकरच घेऊन तुमच्यासमोर येईन. तोपर्यंत आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, कारण तुमची मदत हीच आमची अपेक्षा. धन्यवाद.